नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण भरले कारले बघणार आहोत. कारला मसाला बघू शकता किती सुंदर झालेला आहे आणि खूप झटपट होतो, खायला पण खूप स्वादिष्ट लागतो आणि कडू अजिबात लागत नाही. पाहू शकता. चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. इथे कारले घ्यायचे, हे असे देठ काढून टाकायचे. आता हे छोटे छोटे असे कापून घेणार आहोत या पद्धतीने आणि मध्ये असं कापून घ्यायचे. अशा पद्धतीने मध्ये कापून घेणार आहोत. कारले कवळे आहे त्याच्यामुळे बिया नाही आहे याच्यामध्ये, पाहू शकता. या पद्धतीने आपण सगळे कारले कापून घ्यायचे. बघू शकतात या पद्धतीने आपण इथे सगळे कारले कापून घेतलेले. इथे मी एका वाटीमध्ये मीठ आणि साखर घेतलेली आहे, पाहू शकतात. आता आपण या कारल्यामध्ये भरून घेणार आहोत. या पद्धतीने मीठ आणि साखर असे भरून घ्यायचे. सगळ्या कारल्यांमध्ये सेम असंच भरून घेणार आहोत, बघू शकतात. याने काय होतं, कारले अजिबात कडू लागत नाही, खायला पण खूप चविष्ट लागतात, ऍसिडिटी होत नाही याने. बघू शकतात या पद्धतीने आपण याच्यामध्ये साखर आणि मीठ घालून घेतलेली आहे. आता हे जे सगळे कारले हे एका वाडग्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि रात्रभर आता आपल्याला हे झाकून ठेवायचे. इथे पाहू शकतात, काल आपण इथे हे कारले कापून त्याच्यामध्ये मीठ आणि साखर भरून ठेवलेली होती. आता किती मस्त पाणी निघालेलं आहे याचं. आता हे कारले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. इथे मी हे कारले 2-3 पाण्याने धुवून घेतलेले, बघू शकतात. इथे एका कढाईमध्ये तेल ठेवलेले तापत. तेल मस्त गरम झालेले आहे. इथे आपण आता हे कारले टाकून घ्यायचे. कारले टाकून मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिटं हे वाफवून घेणार आहोत. इथे पाहू शकतात बरोबर 7 मिनिटांनी हे कारले छान असे वाफवले गेलेले आहेत. ते काढून घ्यायचे. आता इथे हे सगळे कारले काढून घेतलेले. आता इथं शेंगदाण्याचं कूट घ्यायचंय. हे कूट मी शेंगदाणे भाजून साल काढून दळून घेतलेले, बघू शकतात. या कुटामध्ये हळद, हिंग, काळा मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचंय. मीठ थोडंसं बेताचं घालायचंय, कारण मीठ आणि साखर रात्रभर भरून ठेवलेली होती. हे सगळे मसाले एकजीव करायचे, बघू शकतात. आणि आता आपण हे कारले हे भरून घेणार आहोत. मसाला भरून घ्यायचा या पद्धतीने. खूप सुंदर भाजी होती ही, बघू शकतात. या पद्धतीने आपण हे सगळे कारले भरून घ्यायचे. बघू शकतात या पद्धतीने आपण सगळे कारले भरून घेतलेले. इथे त्याच कढईमध्ये तेल तापत ठेवलेले. तेल गरम झालं की जिरे टाकून घ्यायचे. परत फोडणीमध्ये पण मी अर्धा चम्मच मसाला घेतलाय. काळा मसाला, लाल मसाला, हळद आणि हिंग घेतलाय. मसाले तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त इथे करू शकतात, काहीच हरकत नाही.
मसाले टाकले की हे कारले जे भरलेले होते हे टाकून घ्यायचे इथे. मिक्स करून घ्यायचे. आपण तेलामध्ये शिजवून घेतलेले, ते बऱ्यापैकी शिजून गेलेले आहे. इथे आपल्याला फक्त आता अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. पाणी टाकायचंय. मिक्स करून घेणार. आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचंय. झाकण ठेवून जवळजवळ आता 5 मिनिटं परत वाफवून घ्यायची भाजी. 5 मिनिटं झालेले आहे आणि भाजी पण खूप सुंदर झालेली आहे. आता ही काढून घेणार आहोत. तर बघू शकतात कारला मसाला बनून तयार आहे. खूप झटपट होतो, पौष्टिक अशी भाजी होती ही. या पद्धतीने तुम्ही पण एक वेळा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच झणझणीत आणि छान छान रेसिपी बरोबर. धन्यवाद.